अरे वा मैपतराव, जंगी तयारी झाली की. होय सरकार. अजून काही करायचं असेल तर सांगा. हा, जर एक काम करा, इथं एक मोठा बोर्ड लावा. हा, वेलकम सुनबाई, सूर्यवंशींच्या घरात तुमचं स्वागत आहे म्हणून. होय, तयार करतो ना, आजच लावून टाक. लावा लावा, लागा कामाला लागा. ताई, हे बघ आरतीचं ताट तयार केलंय. कुठे ठेवू? ठेव, आमच्या डोसक्यावर ठेव. अगं असं का म्हणालीस ताई? तू सांगितलंस तसंच तर तयार केलंय की. आपण मग आता विचारतेस कशाला कुठे ठेवू म्हणून? हा, आम्ही काय धरून उभ्या राहणार आहोत काय? आमचा पुतळा करायचा का तुला? ठेव की समोर कुठेतरी. अगं नाही ताई, तसं नाही. म्हणजे तू एवढं घाईघाईनं समधी तयारी करायली असं ना, तर मला काय वाटलं का मास्तरीन तिकडनं निघाली इकडे पोहोचल, म्हणून मला असं वाटलं का हे कुठे ताट ठेवायचं असतंय का हातात द्यायचं असतंय म्हणून. आई निघाली की फोन करणार आहे. तिचा फोन आला की आपण करू बाकीची तयारी. अरे देवा, म्हणजे आत्याचा अजून फोनच नाही आला? म्हणजे आत्या निघालीच नाही का? मास्तरी नाही म्हणली का? बस बस, आता काय बी बोलू नगस. आम्हाला काय बी अभद्र ऐकायचं नाही आता. आम्हाला फक्त एवढंच ऐकायचंय, काय सुनबाई घरला परत येते. होय ताई, आता तुला एवढी खात्री आहे म्हणल्यावरती नक्की येणार बघ. म्हणजे आत्या तिला घेऊनच येणार बघ. होय सरकार, हा बोला मैपतराव. काय ते बँडवाले आलेत. आलेत का? येत आलो एकदम. हा बसवा त्यांना, बसवा. आलो आम्ही. हा होय सरकार. दुर्गे, हा ताई. ते बँडवाले आलेत, त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था करायला सांग धनाजीला. होय, आणि आम्ही तुला जे सांगतोय ते तुला करायला जमल का? जमल की ताई, तू सांग फक्त. आता नीट ऐक. आई तिकडून निघाली की आम्हाला फोन करणार आहे. सुनबाई इकडं बाहेर दिसल्या की बँड वाजायला सुरुवात झाली पाहिजे. काय ते कसं करायचं, काय करायचं ते बँडवाल्याने तू नीट समजावून सांगायचंस. हा, सुनबाईंचं जंगी स्वागत झालं पाहिजे. काय होय ताई. हा, आणि दुसरी गोष्ट,